बघा बाळांनो, सर्क्युलर मोशन मध्ये मागच्या लेक्चरला आवाज येत आहे का? बरोबर. एक दोन दिवस थोडं वेगळं वाटेल, पण नंतर येईल आवाज तुम्हाला. ठीक आहे, ते स्पीकर आहे, तिथनं आवाज येत आहे, नाही तर वाटेल कुठून येत आहे आवाज. हां बघा, सर्क्युलर मोशन मध्ये मागच्या लेक्चरला आपण कोनिकल पेंडुलम बघितलं होतं, बरोबर आहे. ओके, आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा लास्ट पार्ट बाकी आहे आपला व्हीसीएम, दॅट इज व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. बघा, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन व्हीसीएम. आता व्हॉट इज मीन बाय व्हीसीएम, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन काय असतं बाळांनो? इकडे लक्ष द्या. ओके, काल आपण हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन शिकलोय. जसं कोनिकल पेंडुलम मध्ये पार्टिकल इज रिव्हॉल्विंग इन अ हॉरिझॉन्टल सर्कल. पार्टिकल कुठल्या सर्कल मध्ये रिव्हॉल्व होतो? हॉरिझॉन्टल सर्कल. ओके, आता व्हीसीएम आणि एचसीएम मध्ये काय डिफरन्स असतो लक्षात ठेवा. आवाज नको आहे मला. ओके, सगळ्यांना माहिती आहे व्हीसीएम म्हणजे असतं व्हर्टिकल सर्कल आणि एचसीएम म्हणजे असतं बाळांनो हॉरिझॉन्टल सर्कल. ठीक आहे, आता काल आपण कोनिकल पेंडुलमचं एक्झाम्पल बघितलं होतं. कोनिकल पेंडुलम आहे, त्याला स्ट्रिंग आहे, त्याला बॉब अटॅच केला, जस्ट रिव्हॉल्व इन अ हॉरिझॉन्टल सर्कल. ओके, हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये रिव्हॉल्व केलं. लक्ष द्या. येस, एबा हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये रिव्हॉल्व केलं. ओके, आता इथे लक्ष द्या, या साईडला आहे व्हर्टिकल सर्कल. दिस इज द व्हर्टिकल सर्कल. आता मला हे सांगा, मी जर तुम्हाला एक क्वेश्चन विचारला की हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन आणि व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये कुठलं सर्क्युलर मोशन एसएचएम आहे आणि कुठलं सर्क्युलर मोशन यूसीएम आहे आणि कुठलं नॉन यूसीएम आहे. आता सगळ्यांना माहिती आहे यूसीएम म्हणजे काय असतं रे बाळांनो? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि नॉन यूसीएम म्हणजे काय असतं? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. जिथे स्पीड कॉन्स्टंट असते त्याला आपण काय म्हणतो? यूसीएम. जिथे स्पीड नेहमी व्हेरी होत असते त्याला आपण काय म्हणतो सांगा? नॉन यूसीएम. ओके, कुठलं यूसीएम आहे आणि कुठलं नॉन यूसीएम आहे? आता इकडे बघा, मला हे सांगा, सपोज बाळांनो दिस इज द ग्राउंड, दिस इज द ग्राउंड. सपोज हे ग्राउंड आहे. येस, ग्राउंड दोन्ही मोशनसाठी सेम आहे. आता एखादा पार्टिकल जर का व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्याला वेगळ्या पोझिशन आहे. दॅट इज कॉल्ड एज बॉटम पोझिशन. ओके, दॅट इज कॉल्ड एज अ मिडल पोझिशन अँड दिस इज कॉल्ड एज अ टॉप पोझिशन. लक्षात ठेवा, अशा तीन पोझिशन आहे. एक आहे बॉटम पोझिशन, एक आहे मिडल पोझिशन आणि एक काय सांगा? टॉप पोझिशन. ठीक आहे. ओके, दीज आर 3 पोझिशन्स फॉर व्हीसीएम. एखादा पार्टिकल व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना या 3 वेगवेगळ्या पोझिशन आहे. आता इकडे लक्ष द्या, पार्टिकल जेव्हा व्हीसीएम परफॉर्म करतो बाळांनो, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो, तेव्हा सपोज मी त्याला 2 पार्टमध्ये डिवाइड केलं. 2 पार्टमध्ये व्हेन द पार्टिकल मूव्स फ्रॉम बॉटम पोझिशन टू टॉप पोझिशन अँड व्हेन द पार्टिकल मूव्स फ्रॉम टॉप पोझिशन टू बॉटम पोझिशन. सांगा बरं काय होईल? आता ग्रॅव्हिटी माणसाला कुठे खेचते रे? खाली खेचते. सो ग्रॅव्हिटी माणसाला खाली खेचणार आहे. पार्टिकल कुठे असू द्या, ग्रॅव्हिटी माणसाला खालीच खेचतं. लक्षात ठेवा, अर्थकडे. आता मला इथे सांगा, व्हेन द पार्टिकल मूव्स फ्रॉम बॉटम पोझिशन टू टॉप पोझिशन, बॉटम पोझिशन टू टॉप पोझिशन. बघा, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये व्हेन द पार्टिकल मूव्स फ्रॉम बॉटम पोझिशन टू टॉप पोझिशन, सांगा पार्टिकलचं मोशन इन द डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटी आहे की अपोजिट टू द ग्रॅव्हिटी आहे? बोला, अपोजिट टू द ग्रॅव्हिटी. आणि जेव्हा ग्रॅव्हिटी आपल्याला अपोज करते, आपली वेलॉसिटी वाढते की कमी होते? वेलॉसिटी गोज ऑन डिक्रीजिंग. लक्षात ठेवा, साधी गोष्ट आहे. आपण वर जात आहे आणि ग्रॅव्हिटी कुठे खेचताय? खाली खेचताय. सो इन द डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटी आहे की अपोजिट टू द ग्रॅव्हिटी? द मोशन ऑफ द बॉडी इज ऑलवेज अपोजिट टू द ग्रॅव्हिटी. अँड व्हेन द मोशन ऑफ द बॉडी इज ऑलवेज अपोजिट टू द ग्रॅव्हिटी, इन दॅट केस वेलॉसिटी ऑफ द पार्टिकल ऑलवेज डिक्रीजेस. साधी गोष्ट आहे. जर सपोज तुम्ही एखादा स्टोन घेतला आणि वर फेकला तर सांगा बरं, त्या स्टोनची वेलॉसिटी वाढत जाते की कमी होत जाते? कमी होत जाते. कमी 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 आणि काही वेळानंतर तो स्टोन विल बी ॲट रेस्ट. करेक्ट आहे? ओके, झालं. मग आता बाळांनो मला हे सांगा, इन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन for a half circumference, when the particle moves from bottom position to top position, motion of the body is always opposite to the gravity. That's why velocity of the particle goes on decreasing. Why is? Okay, in the half circumference, when the particle moves from top position to bottom position, जेव्हा पार्टिकल टॉप पोझिशन टू बॉटम पोझिशन मध्ये येतो, सांगा मोशन ऑफ द बॉडी अपोजिट टू द ग्रॅव्हिटी आहे की इन द डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटी आहे? इन द डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटी. अँड व्हेन द मोशन ऑफ द बॉडी खाली येत आहे आणि ग्रॅव्हिटी खाली खेचत आहे, इन दॅट केस ओके वेलॉसिटी ऑफ द पार्टिकल काय? इन्क्रीजेस. साधी गोष्ट आहे. एखादा दगड जेव्हा वरून तुम्ही सोडता तेव्हा तो खाली येताना स्लो येतो की फास्ट येतो? फास्ट येतो, कारण की ग्रॅव्हिटी त्याला खेचते. करेक्ट आहे? तर तुमचं मोशन जर का इन द डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटी असेल तर वेलॉसिटी गोज ऑन इन्क्रीजिंग, बट तुमचं मोशन जर का अपोजिट टू द ग्रॅव्हिटी असेल तर वेलॉसिटी गोज ऑन डिक्रीजिंग. म्हणजे व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये आपण असं सांगू शकतो, फॉर अ हाफ सर्कम्फरन्स वेलॉसिटी गोज ऑन डिक्रीजिंग, फॉर अ हाफ सर्कम्फरन्स वेलॉसिटी गोज ऑन इन्क्रीजिंग. म्हणजे वेलॉसिटी ऑफ द पार्टिकल इज ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट की गोज ऑन चेंजिंग?
गोज ऑन चेंजिंग. आणि जिथं ज्या सर्क्युलर मोशनमध्ये वेलॉसिटी चेंज होते त्या सर्क्युलर मोशनला आपण काय होतो, UCM की नॉन UCM, नॉन UCM. सो गाईज लक्षात ठेवा, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इज ऑलवेज अ नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, आणि त्याचं रिझन असतं बेसिक इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी. ओके, कोणाचा इफेक्ट आहे सांगा, ग्रॅव्हिटीचा. सगळ्यात महत्त्वाचा कोणाचा इफेक्ट आहे सांगा, ग्रॅव्हिटीचा. अजून मी काही गोष्टी सांगतो तुम्हाला, लक्षात द्या. सपोज द पार्टिकल इज ॲट बॉटम पोझिशन, सपोज द पार्टिकल इज ॲट मिडल पोझिशन अँड सपोज द पार्टिकल इज ॲट टॉप पोझिशन. प्लीज टेल मी, पार्टिकल जेव्हा बॉटम पोझिशनला असतो तेव्हा ग्राउंडपासून डिस्टन्स किती असतं, पार्टिकल जेव्हा मिडल पोझिशनला असतो तेव्हा ग्राउंडपासून डिस्टन्स किती असतं, आणि पार्टिकल जेव्हा टॉपला असतो तेव्हा त्याचा ग्राउंडपासून डिस्टन्स किती आहे. म्हणजे या तिन्ही केसमध्ये पार्टिकलचं ग्राउंडपासून डिस्टन्स सेम राहते की चेंज होत आहे. मग जर का डिस्टन्स चेंज होत असेल तर या तिन्ही पोझिशनमध्ये पार्टिकलवर अप्लाय होणारी ग्रॅव्हिटी ही सेम असणार आहे की चेंज होणार आहे, चेंज. कारण की आपण शिकलो आहे ओके की ग्रॅव्हिटेशन या टॉपिकमध्ये आपण शिकलो की जेव्हा ॲज द हाईट इन्क्रीजेस, आपण शिकलो आहे तुम्ही अर्थच्या सरफेसवर सगळ्यात जास्त ग्रॅव्हिटी असते, पण अर्थच्या सरफेसवरनं जसं जसं वर जाल ग्रॅव्हिटी गोज ऑन डिक्रीजेस. सो ॲज द हाईट इन्क्रीजेस ग्रॅव्हिटी गोज ऑन डिक्रीजेस, म्हणजे ॲज द हाईट इन्क्रीजेस ग्रॅव्हिटी गोज ऑन चेंजिंग. आणि मला हे सांगा, हा अर्थचा सरफेस आहे, पार्टिकल इथं आहे, इथं वेगळी ग्रॅव्हिटी असणार आहे, पार्टिकल इथं आहे, इथं वेगळी ग्रॅव्हिटी असणार आहे, पार्टिकल इथं आहे, इथं वेगळी ग्रॅव्हिटी असणार आहे. म्हणजे ह्या ज्या पार्टिकलच्या वेगवेगळ्या पोझिशन आहे तिथं प्रत्येक ठिकाणी पार्टिकलवर अप्लाय होणारी ग्रॅव्हिटी सेम असणार आहे की डिफरंट असणार आहे. आणि जर का ग्रॅव्हिटी डिफरंट असणार आहे तर ऑब्व्हियसली पार्टिकलची वेलॉसिटी सुद्धा काय राहील, सेम की डिफरंट, डिफरंट राहील. सो ओके, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इज ऑलवेज अ नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. याचं मेन रिझन आहे बाळांनो इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी. कोणा सांगा, इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी. कारण की पार्टिकलची जशी जशी पोझिशन चेंज होत राहते तसं जसं ग्रॅव्हिटीचा इफेक्ट सुद्धा काय होत राहतो, चेंज. वाईस इथं जर का बघितलं HCM मध्ये तर तुम्हाला तसा प्रश्न जाणवणार नाही. HCM म्हणजे काय असतं, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशनचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे मोशन ऑफ ब्लेड्स ऑफ फॅन. बघा सांगा, या फॅनचे ब्लेड्स व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करताय की हॉरिझॉन्टल, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करताय. या हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये आता फॉर एक्झाम्पल मी तर नेहमी सांगतो तुम्हाला, हा दिसताना इलिप्स दिसतो पण ॲक्च्युअली इट्स इलिप्स और हॉरिझॉन्टल सर्कल, हॉरिझॉन्टल सर्कल. मला हे सांगा, हे ब्लेड्स कुठल्या कलरचे आहेत, व्हाईट कलरचे आहे. मग त्याच्यावर दिसण्यासाठी आपण एक ब्लॅक कलरचा एक पॉईंट केला, डॉट केला, आणि ब्लॅक कलरचा डॉट केला आणि तो पार्टिकल सर्क्युलर असा फिरत आहे, लक्षात ठेवा. मग मला हे सांगा, पार्टिकल जर फिरत असेल तर सर्कम्फरन्सवर तो कधी इथं असेल, कधी इथं असेल, कधी इथं असेल, कधी इथं असेल. म्हणजे बघा, पार्टिकल तो कधी इथं असेल सर्कम्फरन्सवर, तो कधी इथं असेल सर्कम्फरन्सवर, कधी तो इथं असेल, कधी तो इथं असेल. आता या डायग्रामला मनावर घेऊ नका बरं का, हे दिसताना हॉरिझॉन्टल सर्कल दिसत नाही, वर खाली दिसत आहे, पण ॲक्च्युअली ते असं आहे की हॉरिझॉन्टल सर्कल आहे, हॉरिझॉन्टल सर्कल. मी शिकवताना तुम्हाला सांगितलं होतं, का बरं मी असा काढलाय, काय का बरं काढलाय, कारण मी जर का कंप्लीट हॉरिझॉन्टल सर्कल काढला तर तुम्हाला काय दिसेल, त्याचा हाफ सर्कम्फरन्स दिसेल. सो मी थोडा बेंड केला, लक्षात ठेवा, चालेल. बट ॲक्च्युअली इट्स अ हॉरिझॉन्टल सर्कल. मग हॉरिझॉन्टल सर्कल असेल तर पार्टिकल इथे असू द्या, इथे असू द्या, इथे असू द्या, इथे असू द्या, एकाच लेवलवर आहे. मग पार्टिकल जर का एकाच लेवलवर असेल तर पार्टिकलचं ग्राउंडपासून असणारा डिस्टन्स आहे, इथं दिसताना डिफरंट दिसत आहे ओके, पण ते ॲक्च्युअली डिफरंट आहे की सेमच आहे, सेमच आहे. हा पार्टिकल मागे, हा पार्टिकल असा वर आहे, हा हाफ सर्कम्फरन्स वर आहे की मागे आहे, तो मागे आहे, लक्षात ठेवा. तो दिसत नाही म्हणून मी थोडा काय काढला, वर काढला, टिल्ट केला ओके. जर का हॉरिझॉन्टल सर्कल असेल, इथली पोझिशन, इथली पोझिशन, इथली पोझिशन, इथली पोझिशन, प्रत्येक पोझिशन ग्राउंडपासनं पार्टिकलचं डिस्टन्स काय सांगा, डिफरंट आहे की सेम आहे. मग ग्राउंडपासून जर का डिस्टन्स सेम असेल तर प्रत्येकावर अप्लाय होणारी ग्रॅव्हिटी सुद्धा काय असणार आहे, सेम. आणि ग्रॅव्हिटी जर सेम असेल तर याची वेलोसिटी सुद्धा काय राहील सांगा, सेम राहील. इथं लक्षात ठेवा, इथं पार्टिकल बॉटमला असेल तर ग्राउंडपासून फार जवळ असतो, मिडलला ग्राउंडपासून डिस्टन्स वाढतं, टॉपला गेल्यावर ग्राउंडपासून फारच जास्त डिस्टन्स वाढतं. मग मला हे सांगा, जर का पार्टिकलचं डिस्टन्स फ्रॉम द ग्राउंड चेंजेस होत असेल तर प्रत्येक पॉईंटवर अप्लाय होणारी ग्रॅव्हिटी चेंज होईल, आणि ग्रॅव्हिटीचा इफेक्ट चेंज झाला तर पार्टिकलची वेलॉसिटी कधी चेंज कॉन्स्टंट राहणार नाही. इथं आपण सांगतो, व्हेन द पार्टिकल मूव्स फ्रॉम बॉटम टू टॉप वेलॉसिटी गोज ऑन डिक्रीजिंग बिकॉज द मोशन ऑफ द पार्टिकल इज अपोजिट टू द ग्रॅव्हिटी. अँड व्हेन द पार्टिकल मूव्स फ्रॉम टॉप टू बॉटम सांगा वेलॉसिटी गोज ऑन इन्क्रीजिंग. का बरं वेलॉसिटी गोज ऑन इन्क्रीजिंग, बिकॉज मोशन ऑफ द पार्टिकल इज अपोजिट टू द ग्रॅव्हिटी इन द डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटी, इन द डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटी. Correct है? So for half circumference velocity goes on decreasing, for half circumference velocity goes on increasing. Correct है? त्यामुळे that motion is always a non UCM. या केसमध्ये जर बघितलं तर मला हे सांगा, पार्टिकल जेव्हा हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो, पार्टिकलची कुठलीही पोझिशन असू द्या, ग्रॅव्हिटीचा इफेक्ट प्रत्येक पोझिशनला काय राहतो सांगा, सेम. आणि जर का ग्रॅव्हिटीचा इफेक्ट सेम राहत असेल तर बाळांनो अशा मोशनला आपण काय म्हणतो, VCM की HCM, HCM. आणि HCM असेल तर काय, UCM आहे की नॉन UCM आहे, UCM. UCM म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, कारण सर्कम्फरन्सवरच्या प्रत्येक पोझिशनला ग्रॅव्हिटीचा इफेक्ट डिफरंट आहे की सेम आहे, सेम आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज UCM, UCM, दॅट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, लक्षात ठेवा.
तर कोनिकल पेंडुलमचं मोशन जे असते ना ते UCM असते आणि ऑब्व्हियसली कोनिकल पेंडुलम आपण तेच शिकलो होतो की एक स्ट्रिंग असतं बरोबर आहे. नंतर पार्टिकल इथं असेल तर स्ट्रिंग अशी असते, पार्टिकल इथं असेल तर स्ट्रिंग, आणि हा कोन तयार झाला होता. काल आपण याच्याबद्दल डेरिव्हेशन शिकलो आहे. ठीक आहे. सो कोनिकल पेंडुलम ऑलवेज परफॉर्म अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. वाय? बिकॉज इट इज अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. आणि आपल्या टॉपिकमधला शेवटचा पार्ट आपल्याला बघायचा आहे VCM. काय? VCM. VCM म्हणजे काय? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. ओके चालेल. आता VCM मध्ये आपल्याला या VCM मध्ये सगळे डेरिव्हेशन्स आहेत बाळांनो. ओके 3 महत्त्वाचे डेरिव्हेशन बघायचे आहे. व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल, टेन्शन इन द स्ट्रिंग, आणि नंतर कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी अँड टोटल एनर्जी वेन द पार्टिकल परफॉर्म अ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आता इकडे लक्ष द्या सगळ्यांनी, महत्त्वाचे डेरिव्हेशन्स आहेत. ओके सगळ्यात पहिले आपण काढू एक्सप्रेशन फॉर, लक्ष द्या रे बाळांनो, एक्सप्रेशन फॉर टेन्शन इन द स्ट्रिंग. हां टेन्शन इन द स्ट्रिंग बघा, एक्सप्रेशन फॉर टेन्शन इन द स्ट्रिंग ॲट ए डिफरंट पोझिशन. एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर स्ट्रिंगमध्ये कसं टेन्शन येतं. जसं फॉर एक्झाम्पल लक्ष द्या, कन्सिडर अ स्ट्रिंग. तुम्ही एक स्ट्रिंग घेतली, स्ट्रिंगच्या एका एंडला तुम्ही स्टोन अटॅच केला, अनदर एंड इज इन हँड अँड जस्ट यू व्हिल्ड इन अ व्हर्टिकल सर्कल. कशात व्हिल्ड केलं सांगा? व्हर्टिकल सर्कलमध्ये व्हिल्ड केलं. लक्षात ठेवा. ओके हा सर्कल घेतला. ओके हां हां आता या सर्कलमध्ये इमॅजिन करा, वाटतो का मिडलमधनं? नाही वाटत? नाही वाटत? वर घेऊ की खाली घेऊ? अरे बोला ना, मिडलमधनं डायमीटर टाईप. हां वाटतो आता? हां एस ऑर नो? ओरिजिनल वाटतो? ओरिजिनल वाटतो का कंप्लीट? वर घेऊ खाली घेऊ? ओके हां इथनं सांगा मला. हां ओके एस ऑर नो? हां हां नाही तिकडे कुठे कुठे? हां ओके हां ते इथनं समजत नाही रे बाळांनो. हां हां आता इकडे लक्ष द्या. सपोज लक्ष द्या. अरे अरे हां दिस इज द सेंटर. आता मला हे सांगा, मी तुम्हाला सांगितलं होतं एक स्ट्रिंग आहे, स्ट्रिंगच्या एका एंडला काय अटॅच केला आहे सांगा? स्टोन. ओके स्ट्रिंगच्या एका एंडला तुम्ही स्टोन अटॅच केला आहे. ओके ही स्ट्रिंग आणि स्ट्रिंगच्या एका एंडला स्टोन अटॅच केला आहे. दिस इज द स्टोन. करेक्ट आहे? ओके ही स्ट्रिंगच्या एका एंडला तुम्ही स्टोन अटॅच केला आहे. दिस इज द स्टोन. सर एवढे सगळे स्टोन? एवढे सगळे नाही आहे, तो एकच स्टोन आहे जो सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. लक्षात ठेवा, कधी तो इथं असणार आहे, कधी तो इथं असणार आहे, कधी तो वर असणार आहे, कधी तो इथं असणार आहे. बरोबर आहे? आता याच्या डिफरंट पोझिशन्स कुठल्या कुठल्या आहेत बघा. कुठल्या कुठल्या डिफरंट पोझिशन्स आहेत बाळांनो बघा. सांगा मला पोझिशन्स कुठल्या आहे. सो ही पोझिशन दिस इज कॉल्ड ॲज अ बॉटम पोझिशन. लक्षात ठेवा, त्या बॉटम पोझिशनलाच म्हणतात लोवेस्ट पोझिशन. बॉटम पोझिशनला आपण काय नाव दिलं सांगा? लोवेस्ट पोझिशन. लक्ष दे बाळा मंथन, बाजूला सर तिकडे, चलो तिकडे. हां बॉटम पोझिशनला म्हणतो आपण लोवेस्ट पोझिशन. नंतर ही कुठली पोझिशन आहे? दिस इज कॉल्ड ॲज अ मिडल पोझिशन. ओके मिडल पोझिशन आहे, लक्षात ठेवा. अँड दिस इज कॉल्ड ॲज अ टॉप पोझिशन. त्यालाच म्हणतात हायेस्ट पोझिशन. ओके टॉप पोझिशन आणि काय असतं? हायेस्ट पोझिशन. ओके या 3 पोझिशन असतात. या मिडल पोझिशनचं दुसरं नाव आहे हॉरिझॉन्टल पोझिशन. ऑब्वियसली हॉरिझॉन्टल पोझिशन. लक्ष द्या. सर असे वेगवेगळे नाव आहेत, बघू दे नोट्स. आता त्याला फक्त काहीतरी पॉईंट मी मार्क केला आहे, मला तेच पॉईंट लिहत जे तुमच्या नोट्समध्ये टाईप करून आलेले आहेत. AHB. बरं त्यांनी काय केलं नोट्समध्ये? ओके इथं A आहे, इथं H आहे आणि इथं कोण आहे सांगा? B आहे. अभ्यास करताना तुम्हाला त्रास नको व्हायला, पॉईंट तुम्ही मनाने काही घेऊ शकता, असं काही नसतं. म्हणजे नोट्समध्ये टाईप करून आले तेच घेत आहे. ओके बॉटमला A घेतला आहे, हॉरिझॉन्टलला H घेतला आहे त्यांनी,
होरिझॉन्टलला एच पॉईंट घेतला आहे, लक्षात ठेवा. होरिझॉन्टल इज एच, बॉटम इज ए, समजलं आहे. आणि इथं काय घेतलं आहे सांगा, टॉप इज बी, टॉप इज बी, लक्षात ठेवा. चालेल, अशा 3 पोझिशन घेतलेल्या आहेत. आता तुम्हाला म्हणतात सगळ्यात पहिले टेन्शनचं एक्सप्रेशन काढायचं आहे, टेन्शनचं डेरिव्हेशन. त्यासाठी मी सगळ्यात पहिले काय करतो, रँडम पोझिशन घेतो. दिज आर द स्टँडर्ड पोझिशन. एक कुठली रँडम पोझिशन घेतो, अनस्टँडर्ड पोझिशन म्हणतो आपण त्याला. सपोज पार्टिकल कुठल्या तरी एका अनबर्न पोझिशनला घेतला. अनबर्न पोझिशन म्हणजे समजते का, ओके, अननोन पोझिशन, आर्बिटरी पोझिशन म्हणतात त्याला, लक्षात ठेवा. सो दॅट आर्बिटरी पोझिशन इज पी. पी इज एनी आर्बिटरी पोझिशन. यू नो व्हॉट इज मीन बाय आर्बिटरी. आर्बिटरी म्हणजे काय, नोन की अननोन, अननोन, जी स्टँडर्ड नाही आहे. ह्या स्टँडर्ड पोझिशन आहेत, लक्षात ठेवा. स्टँडर्ड पोझिशन, बॉटम पोझिशन, होरिझॉन्टल पोझिशन, टॉप पोझिशन. ऑब्व्हियसली ही होरिझॉन्टल येईल, ही होरिझॉन्टल असेल तर ही होरिझॉन्टल असेल, ही सेमच आहे, लक्षात ठेवा. तर एका पॉईंटला आपण काढू, कुठला तरी पार्टिकल रँडम पोझिशनला आहे. आता इमेजिन करा, इनिशियली पार्टिकल स्ट्रिंग अशी होती, तुमची स्ट्रिंग अशी आहे, ओके, स्ट्रिंग अशी आहे म्हणजे लक्षात ठेवा, हा स्टोन आहे, स्टोनचं मास एम आहे, हा सेंटर ऑफ सर्कल आहे. सपोज पार्टिकल इज मूविंग इज क्लॉकवाइज और एंटी क्लॉकवाइज, एंटी क्लॉकवाइज. सपोज पार्टिकल इज मूविंग इन एंटी क्लॉकवाइज. आफ्टर सम टाइम पार्टिकल विल बी रीच टू द पोझिशन बी. काही वेळानंतर पार्टिकल कुठल्या पोझिशनला पोहोचला, पी. निघाला पार्टिकल कुठल्या पोझिशनपासून, ओ ए. आफ्टर सम टाइम तो कुठे पोहोचला सांगा, ओ की ओ बी, ओ बी. आणि पार्टिकल जेव्हा ओ पीवर गेला, ओके, मेकिंग अन अँगल ऑफ थीटा. मेकिंग अन अँगल ऑफ काय, थीटा. थीटाचा अँगल पार्टिकलनी केला आहे. आता इकडे लक्ष द्या बाळांनो, साईश लक्ष दे. मला हे सांगा बाळांनो, ही कोण आहे सांगा, स्ट्रिंग आहे. कॅन यू प्लीज टेल मी, लेंथ ऑफ स्ट्रिंग इज नथिंग बट द रेडियस ऑफ सर्कल. ओके, त्या स्ट्रिंगची जी लेंथ आहे इज नथिंग बट द रेडियस ऑफ सर्कल. सर्कलची काय, रेडियस आहे. आता बाळांनो इकडे लक्ष द्या, एक्सप्रेशन फॉर टेन्शन काढायचं आहे. तर आपण काय करू, टेन्शनचं डेरिव्हेशन लिहायचं असेल तर सगळ्यात पहिला पॉईंट बघा. हां, काय म्हणताय मी, बघा सगळ्यात पहिले कन्सिडर, बघा मी काय म्हणताय, कन्सिडर पार्टिकल performing VCM. You know what is meant by VCM? Vertical circular motion. Okay, consider an particle is performing a vertical circular motion in anti-clockwise direction. बघा, in anti-clockwise direction. Consider a particle is performing a vertical circular motion in anti-clockwise direction. Okay, now particle कुठल्या पोझिशन पासून निघालाय, A. and now particle will be reach at position काय, B. B position, P position. त्यासाठी आपण डेरिव्हेशन लिहू. हां, let particle of mass M, पार्टिकलचं मास किती आहे, M, will be at, बघा मी काय लिहिलं आहे, will be at position P. पार्टिकल विल बी ॲट पोझिशन पी. सांगा पार्टिकल कुठल्या पोझिशनला आहे, पी. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पार्टिकल पी पोझिशनला आहे. हे पार्टिकलचं मास आहे, लक्षात ठेवा, ही पोझिशन पी आहे, हे पार्टिकलचं मास आहे, ठीक आहे. ओके, पी पोझिशनला पार्टिकलचं मास आहे एम. ओके, आता मला हे सांगा, व्हॉट आर द फोर्सेस ॲक्टिंग ऑन द पार्टिकल. फोर्सेस ॲक्टिंग बाय पार्टिकल, बाय पार्टिकल. बघा तुम्हाला या सर्क्युलर मोशनमध्ये समजतं का, डेरिव्हेशनमध्ये हा पॅटर्न फिक्स चालू आहे. ओके, बँकिंग ऑफ रोडपासनं, नंतर कोनिकल पेंडुलमपासनं व्हर्टिकल सर्क्युलर मोशन संपेल. आता तुमचं उद्या सर्क्युलर मोशन संपून जाईल नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके, रोटेशनल डायनॅमिक्स नाही, मी पहिले सांगितलं होतं आपला टॉपिक कुठला सुरू आहे, रोटेशनल डायनॅमिक्स. अँड दॅट रोटेशनल डायनॅमिक्स इज डिवायडेड इंटू 2 पार्ट. त्यातला फर्स्ट पार्ट आणि दुसरा पार्ट एवढाच आहे, रोटेशनल मोशन. फक्त एवढा डिटेलमध्ये टाकलाय मी नोट्समध्ये, म्हणून त्याच्या 2-2 नोट्स दिल्यात वेगळ्या. एवढीच नोट्स आहे रोटेशनल मोशनची. ओके, लक्षात ठेवा. तर बाळांनो, फोर्सेस ॲक्टिंग बाय द पार्टिकल. पार्टिकलद्वारे कुठले फोर्सेस अप्लाय होतात, तर सगळ्यात पहिले बोला, इट्स वेट एम जी ॲक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड. सांगा, डब्ल्यू इक्वल्स टू एम जी ॲक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड. कुणाचे वेट कुठं अप्लाय होत असतं, व्हर्टिकली डाऊनवर्ड. लक्ष द्यायचं आहे इकडे बघा. सगळ्यात फर्स्ट डब्ल्यू इक्वल्स टू किती असतं, एम जी. याला लिहू शकता वेट ॲक्टिंग, सगळ्यांना माहिती आहे वेट आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज ॲक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड. व्हर्टिकली डाऊनवर्ड, लक्ष द्या बाळांनो, वेट इज ॲक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड. सेकंड, आता मला हे सांगा, साधी गोष्ट आहे, पार्टिकल जर का सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर या स्ट्रिंगमध्ये काय येणार सांगा, टेन्शन येणार. आणि टेन्शन कसं काढत असतात, मी कालच सांगितलं होतं कोनिकल पेंडुलममध्ये, टेन्शन कधीच एका साईडने येत नसतं. मग काय करायचं, टेन्शन कसं काढायचं, ज्या स्ट्रिंगमध्ये टेन्शन असेल त्या स्ट्रिंगमध्ये एक पॉईंट काढायचा. समजा या स्ट्रिंगमध्ये टेन्शन असेल तर या स्ट्रिंगमध्ये एक पॉईंट काढायचा आणि त्या पॉईंटच्या काय असतं, अवे की टुवर्ड्स, टुवर्ड्स. टुवर्ड्स म्हणजे समजतं काय, बाय टुवर्ड्स. ती इकडनं सुद्धा येणार आहे पण ते नाही काढायचं मला. मी लिहिलं आहे फोर्सेस ॲक्टिंग बाय बॉब. बॉबद्वारे किती फोर्स आपला, वेट एम जी अँड टेन्शन, बस टुवर्ड्स. ओके, तर दुसरं असतं बाळांनो टी. टी म्हणजे असतं टेन्शन इन द स्ट्रिंग. बघा मी काय म्हणताय, टी म्हणजे असतं टेन्शन इन द स्ट्रिंग. आणि टेन्शन इन द स्ट्रिंग, स्ट्रिंगमधलं टेन्शन कसं असतं,
तर इथं लिहायचं डायरेक्शन अलॉंग द लेंथ ऑफ स्ट्रिंग. लक्ष द्या मी काय म्हणताय, अलॉंग द लेंथ ऑफ काय स्ट्रिंग, स्ट्रिंगच्या लेंथ, अलॉंग द लेंथ ऑफ स्ट्रिंग. ओके, टेन्शन इज अलॉंग द लेंथ ऑफ स्ट्रिंग. करेक्ट आहे. टेन्शन कसं काढायचं, टुवर्ड्स. कसं काढायचं, टुवर्ड्स. कसं घ्यायचं, स्ट्रिंगमध्ये एक पॉईंट घ्यायचा आणि त्या पॉईंटच्या जवळ ॲरो करायचा, टुवर्ड्स. से येस, येस, काल शिकवलं आहे मी हे सगळं. आता मी काय करणार, थोडं लक्ष द्या, इथे एक कन्स्ट्रक्शन करतो. काय कन्स्ट्रक्शन बघा, या लाईनला मी थोडं एक्सटेंड करतो. हे बघा, याला एक्सटेंड केलं. बॅक साईड मागे दिसतंय सगळ्यांना, डायग्राम दिसतंय का? ओके. आता बाळांनो मला हे सांगा, ओके, ही लाईन आणि ही लाईन, कॅन आय से दीज आर टू पॅरलल लाईन्स? येस. आणि दोन पॅरलल लाईन्समध्ये कुठले असतात, अल्टरनेट अँगल असतात की करस्पॉन्डिंग अँगल्स असतात? करस्पॉन्डिंग अँगल्स. अँड एव्हरीवन नोज करस्पॉन्डिंग अँगल्स आर ऑलवेज इक्वल. ओके, म्हणजे हा जर अँगल थीटा असेल तर हा सुद्धा अँगल किती असणार आहे बाळांनो, थीटा असणार आहे. बघा, दिस टू लाईन्स आर पॅरलल लाईन्स. हां हां, लक्ष द्या, दिस टू लाईन्स आर पॅरलल लाईन्स. ओके, ही सिंगल लाईन आहे. मा अँगल थीटा असेल तर हा सुद्धा काय असणार आहे सांगा, थीटाच असणार आहे. से येस, येस. आता मला हे सांगा, त्या वेट एमजीला मला दोन पार्टमध्ये डिवाइड करायचं आहे. सांगा त्याचे कॉम्पोनंट लिहायचे. तर इथं लिहितो बघा. हां, हे डब्ल्यू इक्वल्स टू एम जी, हे जे वेट एम जी आहे याचे दोन कॉम्पोनंट लिहायचे आहे. कुठले दोन कॉम्पोनंट लिहिणार सांगा, त्याला रिझॉल्व करायचं आहे. कसं रिझॉल्व करणार, तर सगळ्यात पहिले मी रिझॉल्व अशा प्रकारे करणार. सांगा, हा कुठला एक कॉम्पोनंट झाला आणि हा एक कॉम्पोनंट झाला. बोला. ओके, हा एक कॉम्पोनंट झाला. यू नो दोन कॉम्पोनंटमधला अँगल किती असतो रे सांगा, 90 की 90 डिग्री? 90 डिग्री. सांगा, ज्या कॉम्पोनंटनी थीटाचा अँगल केला त्या कॉम्पोनंटला आपण काय म्हणतो, साइन की कॉस? कॉस. एमजीनी याच्यासोबत अँगल केला तर त्याला काय म्हणायचं सांगा, एमजी की एमजी कॉस थीटा? एमजी कॉस थीटा. दुसरा कुठला असतो सांगा, एमजी की एमजी साइन थीटा? एमजी साइन थीटा. दुसऱ्याची गरज नाही मला, मी लिहितच नाही तो. चालेल, समजलाय का मी काय म्हणताय? ओके, पुन्हा एकदा सांगा, इथे लिहू शकता वेट इक्वल्स टू एमजी रिझॉल्व इंटू हां TWO2 कॉम्पोनंट्स ए. सर हे काय होतंय, वॉल्यूम कमी करा. हॅलो, आवाज येत आहे का? नाही येत आहे? हां, येत आहे का? येत आहे का? अरे माझा आवाज येत आहे की स्पीकरमधून येत आहे? माझा येत आहे, स्पीकरमधून येतच असेल ना? आता येत आहे? हां, येत आहे आता? येत आहे? बघा बाळांनो, रिझॉल्व एम जी इंटू 2 कॉम्पोनंट्स. त्या एम जीला दोन कॉम्पोनंट्समध्ये रिझॉल्व केलं. बोला, कुठल्या दोन कॉम्पोनंट्समध्ये रिझॉल्व केलं? पहिलं एम जी की एम जी कॉस थीटा? एम जी कॉस थीटा. आणि दुसरं कुठलं असतं, एम जी साइन थीटा. आता तुम्हीच मला हे सांगा, एम जी कॉस थीटा कसा आहे सांगा बरं. एम जी कॉस थीटा कसा आहे? हे बघा, एम जी कॉस थीटा सांगा, अलॉंग द लेंथ ऑफ स्ट्रिंग आहे की परपेंडिक्युलर टू द लेंथ ऑफ स्ट्रिंग आहे? एम जी कॉस थीटा कसा आहे? ही लेंथ ऑफ स्ट्रिंग आहे. बोला, अलॉंग द लेंथ ऑफ स्ट्रिंग आहे की परपेंडिक्युलर टू द लेंथ ऑफ स्ट्रिंग आहे? अलॉंग द लेंथ ऑफ स्ट्रिंग. ऑब्वियसली हा एम जी कॉस थीटा आहे, तर हा कोण असेल? एम जी साइन थीटा. आणि एम जी साइन थीटा अलॉंग द लेंथ आहे की परपेंडिक्युलर टू द लेंथ आहे? परपेंडिक्युलर. मी ड्रॉ केलाच नाही इथं, घाण्याची गरज नाही त्याची. हा एम जी कॉस असेल तर एम जी साइन थीटा. एम जी साइन थीटा या लेंथ ऑफ स्ट्रिंगला परपेंडिक्युलर आहे, बरोबर आहे? सो सांगा पहिले एम जी कॉस थीटा कसा आहे? एम जी कॉस थीटा काय आहे? इज कमान अलॉंग स्ट्रिंग की लेंथ ऑफ स्ट्रिंग? लेंथ ऑफ स्ट्रिंग ए, अलॉंग द लेंथ ऑफ स्ट्रिंग. आणि एम जी साइन थीटा कसा आहे? इज कमान परपेंडिक्युलर टू काय असतं? लेंथ ऑफ स्ट्रिंग. बाळांनो मी आत्ता सांगते बरं का, तुम्ही 11th मध्ये नाही आहात, कुठे आहात सांगा? 12. तुम्हाला तुमच्या अभ्यासात बराच चेंजेस करावे लागतील. ओके, डेरिव्हेशन्स लिहिताना सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये असतील तरच मार्क भेटतील. तुम्ही जर का वरच्यावर डेरिव्हेशन लिहायला लागले तर मार्क जातील तुमचे. मी आत्ता सांगताय, प्रत्येक गोष्ट तुम्हाला डिफाईन करावी लागते डेरिव्हेशन्समध्ये, बोर्ड्समध्ये. सो लाईटली घेऊ नका कुठल्याच गोष्टी, घरी प्रॅक्टिस करा बरोबर. आणि जेव्हापासून रोटेशन डायनामिक सुरू झाला आहे आणि जेव्हापासून हे डेरिव्हेशन सुरू झाले तर तुम्हाला थोडंफार तरी समजत असेल की डेरिव्हेशन्सवर फोकस करावं लागणार आहे. पाठ करण्यासारखे डेरिव्हेशन्स नाही आहेत आणि सगळे डेरिव्हेशन्स हे ॲक्टिव्हिटी बेस आहे, डायग्राम बेस्ड डेरिव्हेशन्स आहे. त्यामुळे डायग्राम्स तुमच्या तेवढ्या प्रॉपर असल्या पाहिजेत. मराठीत बोलताय मी, समजताय सगळ्यांना मराठी? समजताय की नाही? तर घरी अभ्यास करा प्लीज. हां, रिझॉल्व द वेट एम जी इंटू 2 कॉम्पोनंट्स. वेट एम जीला 2 कॉम्पोनंटमध्ये रिझॉल्व करायचं आहे. पहिलं असतं एम जी कॉस थीटा, एक असतं एम जी साइन थीटा. एम जी कॉस थीटा कसं असते? अलॉंग द लेंथ ऑफ स्ट्रिंग. आणि एम जी साइन थीटा कसं असते? बोला, परपेंडिक्युलर टू द लेंथ ऑफ स्ट्रिंग. आता इथं मी एम जी साइन थीटा लिहित नाही,
तुम्हाला माहित असायला पाहिजे हे लेंथला परपेंडिक्युलर ठीक आहे. ओके आता बाळांनो इकडे लक्ष द्या, बस शेवटची स्टेप, ज्याला ही स्टेप समजली त्याचं डेरिव्हेशन संपलं. मला हे सांगा पार्टिकल कुठलं मोशन परफॉर्म करत आहे? सर्क्युलर मोशन. विच फोर्स इज रिस्पॉन्सिबल फॉर परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन? सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स इज अ रियल फोर्स और सुडो फोर्स? रियल फोर्स. करेक्ट आहे. सेंट्रिपिटल फोर्स कसा असतो? अवे फ्रॉम द सेंटर की टुवर्ड्स द सेंटर? आपण डेरिव्हेशन कुठल्या पोझिशन साठी लिहित आहे? बॉटम पोझिशन, मिडल पोझिशन, टॉप पोझिशन की आर्बिट्ररी पोझिशन? तर मला हे सांगा, तुम्ही सरळ सांगू शकता काय? ॲट एनी पोझिशन म्हणतात त्याला. ॲट एनी पोझिशन नाव आहे एनी पोझिशन पी. सांगा पार्टिकल जर का सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्या पोझिशनला सेंट्रिपिटल फोर्स किती असणार? त्या पोझिशनला सेंट्रिपिटल फोर्स किती असणार? बोला. त्या पोझिशनला सेंट्रिपिटल फोर्स किती असणार? बोला. सगळ्यांना माहित आहे. पी पोझिशन कडे लक्ष द्या फक्त. हे बाई पी पोझिशन. ओके त्या पोझिशनला सेंट्रिपिटल फोर्स किती असणार? बोला. सेंट्रिपिटल फोर्स हा अवे फ्रॉम द सेंटर असतो की टुवर्ड द सेंटर असतो? टुवर्ड द सेंटर. सांगा सेंट्रिपिटल फोर्स किती असेल? बोला. घाबरू नका. टुवर्ड द सेंटर. हा सेंटर आहे ना. सो टुवर्ड द सेंटर कोण आहे? टेन्शन. आणि टेन्शनला कोणतरी अपोज करताय. सांगा कोण अपोज करताय? एमजी की एमजी कॉस थिटा? म्हणजे टेन्शन येईल की टेन्शन मायनस एमजी कॉस थिटा येईल? हा मान्य करतो. जर का एमजी कॉस थिटा नसताच तर याचा अर्थ आन्सर काय आलं असतं? टेन्शन. पण टेन्शन टुवर्ड्स आहे पण त्याला कोणतरी अपोज करताय. कोण? एमजी की एमजी कॉस थिटा? मग सांगा सेंट्रिपिटल फोर्स किती असेल? बोला. सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू किती असणार? टी की टी मायनस एमजी कॉस थिटा? टी मायनस एमजी कॉस थिटा. बाळांनो हे सांगू शकता का बरं मायनस केलं रे? का बरं मायनस केलं सांगा? कारण की या दोघांच्या डायरेक्शन सेम आहे की अपोजिट आहे? अपोजिट. टेन्शन कसं आहे? टुवर्ड्स आणि एमजी कॉस थिटा कसं आहे? अवे. से येस. येस. ओके लक्ष द्या. सो हे इक्वेशन ज्याला समजलं त्याचं डेरिव्हेशन संपलं. ओके त्यामुळे हे इक्वेशन अतिशय महत्वाचं आहे बाळा. समजलंय का सगळ्यांना? पुन्हा एकदा सांगा. पुन्हा एकदा सांग तुम्ही. समजलंय सगळ्यांना? सांगा पार्टिकल कुठलं मोशन परफॉर्म करत आहे? सर्क्युलर मोशन. विच फोर्स इज रिस्पॉन्सिबल फॉर परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन? सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स कसा असतो? अवे फ्रॉम द सेंटर की टुवर्ड्स द सेंटर? मग टुवर्ड्स द सेंटर कुठला फोर्स आहे सांगा? टी. पण त्याला कोणतरी अपोज करताय. कोण अपोज करताय? एमजी कॉस थिटा. तो प्लस होईल की मायनस होईल? मायनस. टी मायनस एमजी कॉस थिटा. से येस. येस. ओके खतम. आता इथे काय करायचं? सगळ्यांना माहिती आहे सेंट्रिपिटल फोर्स किती असतो? तो असतो बाळांनो mv स्क्वेअर डिवायडेड बाय किती असतं? r इज इक्वल्स टू टी मायनस किती असतं? mg की mg कॉस थिटा? mg कॉस थिटा. मायनस थिटा इकडे घ्या. सो यू कॅन से mv स्क्वेअर डिवायडेड बाय किती असतं? r प्लस किती असतं? mg की mg कॉस थिटा? mg कॉस थिटा इज इक्वल्स टू किती असतं? टेन्शन. मायनस थिटा इकडे तर काय होईल सांगा? प्लस. सो इथे लिहू शकता टेन्शन इज इक्वल्स टू किती असतं? mv स्क्वेअर अपॉन r प्लस किती असतं? बोला. mg की mg कॉस थिटा? mg कॉस थिटा. दिस इज द टेन्शन ॲट पोझिशन p. दिस इज द एक्सप्रेशन फॉर टेन्शन. कोणाचं एक्सप्रेशन आहे सांगा? टेन्शन. mv स्क्वेअर अपॉन r टी आणि मायनस मायनस इकडे तर काय होईल? प्लस. mv स्क्वेअर अपॉन r प्लस mg कॉस थिटा इज इक्वल्स टू टी. द टीची व्हॅल्यू mv स्क्वेअर अपॉन r प्लस mg कॉस थिटा. दिस इज द टेन्शन ॲट पोझिशन p. p म्हणजे कुठली पोझिशन आहे सांगा? स्टँडर्ड पोझिशन आहे की आर्बिट्ररी पोझिशन आहे? आर्बिट्ररी पोझिशन. येस. दिस इज द टेन्शन ॲट एनी पोझिशन p. खतम. अरे गडे एवढं समजलं आहे सगळ्यांना? बस आता काही नाही. आता तुम्हाला पोझिशन चेंज करायचं आहे, अँगल चेंज करायचं. आता जर मी असं बोललो तुम्हाला की बाळांनो मला बॉटमला टेन्शन काढायचं आहे तर तुम्ही सरळ म्हणायचं सर पार्टिकल बॉटमला गेला हे बा पी पार्टिकल बॉटमला घेऊन जा. सांगा अँगल वाढत आहे की कमी होत आहे? किती होईल सांगा? 0 होईल. से येस. जर पार्टिकलला मला हॉरिझॉन्टलला घेऊन जायचं आहे बा पार्टिकलला हॉरिझॉन्टलला घेऊन जायचं आहे सांगा अँगल किती होईल सांगा? 90. पार्टिकल मला जर का टॉपला घेऊन जायचं आहे सांगा किती अँगल? 180. कारण की अँगलचा एरो बघा इथून मेजर केला आहे ना. बस म्हणजे तुम्ही स्टँडर्ड पोझिशन नॉन स्टँडर्ड पोझिशनसाठी एक फॉर्म्युला काढला. आता स्टँडर्ड पोझिशनला टेन्शन काढायचं तर एवढं मोठं डेरिव्हेशन लिहायचं नाही आहे. फक्त तुम्हाला कोणाच्या व्हॅल्यू चेंज करायच्या आहे? अँगलच्या. कोणाच्या व्हॅल्यू चेंज करायच्या आहे? अँगलच्या. सांगा बघू अँगलच्या व्हॅल्यू कशा चेंज करणार? समजा मी तुम्हाला इथं बोललो बाळांनो लक्ष द्या. समजा मी तुम्हाला इथं बोललो ॲट बॉटम पोझिशन BOTTOM 2 मिनिटं. हां ॲट काय? बॉटम पोझिशन. कुठली पोझिशन? बॉटम. ओके दुसरं पोझिशन बोललो. ओके ॲट हॉरिझॉन्टल पोझिशन. हॉरिझॉन्टल पोझिशन. ओके आणि तिसरं बोललो तुम्हाला ॲट टॉप पोझिशन. काय बोललो मी सांगा? ॲट टॉप पोझिशन. लक्ष द्या. सांगा बघू तुम्ही काय लिहिणार सांगा? ओके सरळ सांगा ॲट बॉटम पोझिशन. मला हे सांगा तुम्ही जे काढलेलं डेरिव्हेशन आहे हे कुठल्या पोझिशनसाठी आहे? बॉटम की पी? पी पोझिशन. करेक्ट आहे. हे बाई पी पोझिशन. मला बॉटम पोझिशनला जायचं आहे सांगा जेव्हा पार्टिकल बॉटमला येतो सांगा अँगल किती राहील? 0. खतम. सो थिटा इज इक्वल्स टू 0. मला गरज आहे कॉस थिटाची. हे बघा म्हणजेच मला गरज आहे कॉस 0ची आणि सगळ्यांना माहिती आहे कॉस 0ची व्हॅल्यू किती आहे? 1. से येस. येस. जस्ट पुट दॅट व्हॅल्यू. आता बॉटम पोझिशन मी कशाने दाखवली आहे? कुठल्या अल्फाबेटने दाखवली आहे? ए नी. सो बॉटम पोझिशन जर का ए अल्फाबेटने दाखवली असेल
सो टेन्शन ॲट पोझिशन ए निघेल ना, सांगा टेन्शन ॲट पोझिशन ए किती होईल बोला, सांगा टेन्शन ॲट पोझिशन ए इज इक्वल्स किती येईल बोला, हां mv² डिवायडेड बाय आर, कमॉन, प्लस किती असतं mg इंटू कॉस थिटा, व्हॉट्स व्हॅल्यू ऑफ कॉस 0 कॉस थिटा इज 1, सो टेन्शन ॲट पोझिशन ए इज इक्वल्स किती असतं mv² अपॉन आर प्लस mg इंटू 1 किती असतं बोला mg, सो दिस इज द टेन्शन ॲट पोझिशन ए, से येस येस हो म्हणा येस. ओके, टेन्शन ॲट पोझिशन हॉरिझॉन्टल, हॉरिझॉन्टल म्हणजे कुठली पोझिशन आहे एच, करेक्ट आहे बा, हॉरिझॉन्टल म्हणजे एच पोझिशन आहे. सांगा अँगल किती लिहाल 90, कारण की अँगल असा मेजर होईल ना, ओके 90, सो हॉरिझॉन्टल पोझिशन म्हणजे किती असतं एच, थिटा इज इक्वल्स किती असतं 90, व्हॉट आय नीड हियर कॉस थिटा, सो व्हॉट आय विल फाइंड हियर कॉस 90 इज इक्वल्स किती असतं गाइस 0, से येस येस. सो लक्ष द्या, व्हॉट इज द टेन्शन ॲट पोझिशन एच, एच पोझिशनला टेन्शन किती असतं, तर इथे लिहू शकता mv² डिवायडेड बाय किती असतं आर प्लस किती असतं सांगा mg इंटू किती आहे कॉस थिटा, अँड एव्हरीवन नोज द व्हॅल्यू ऑफ कॉस थिटा इज 0, सो टेन्शन ॲट पोझिशन एच इज इक्वल्स किती असतं mv² डिवायडेड बाय आर आणि mg इंटू 0 0, सो टेन्शन ॲट पोझिशन एच इज इक्वल्स किती असतं mv² डिवायडेड बाय किती असतात, दिस इज द टेन्शन ॲट पोझिशन एच, से येस येस, करेक्ट आहे. सांगा आता पार्टिकलला कुठल्या पोझिशनला घेऊन जायचं आहे टॉप, टॉपला घेऊन जायचं असेल तर इथून मेजर करा, कारण की डेरिव्हेशन इथून सुरुवात झाली आहे ना, ओके चला इथून इथे घेऊन जा. सांगा अँगल किती आहे 180, किती आहे 180, टॉप पोझिशन म्हणजे कुठली सांगा बी घेतली आपण, हा तर लक्षात द्या टॉप पोझिशन बी, जी डायग्राम मध्ये दाखवलं आहे तेच आहे, आणि डायग्राम मध्ये हेच कावर दाखवलं आहे कारण की नोट्स मध्ये दाखवलं आहे, ठीक आहे, तर आता ते चेंज करू नका प्लीज. सो थिटा इज इक्वल्स किती असतं सांगा 1 की 180 डिग्री, 180 डिग्री, मला गरज कोणाची आहे कॉस थिटा, म्हणजेच किती असतं कॉस 180, आणि एव्हरीवन नोज कॉस 180 इज -1, सो व्हॉट इज द टेन्शन ॲट पोझिशन बी इज इक्वल्स किती असतं बोला mv² डिवायडेड बाय किती असतं आर प्लस किती असतं mg इंटू mg इंटू किती असतं सांगा कॉस थिटा, आणि व्हॉट्स व्हॅल्यू ऑफ कॉस थिटा इज किती असतं 1 की -1 कॉस थिटाची व्हॅल्यू -1, सो गाइड टेन्शन ॲट पोझिशन बी इज इक्वल्स किती असतं mv² अपॉन आर प्लस मायनस किती असतं मायनस m की mg खतम. इज दॅट क्लिअर, इज दॅट क्लिअर, इज दॅट क्लिअर एव्हरीवन, येस. मग आता मला हे सांगा, मी टेन्शनचे सगळे फॉर्म्युले लिहितोय, हां मला हे सांगा टेन्शन ॲट बॉटम, डेरिव्हेशन संपलं बरं का आपलं, टेन्शन ॲट बॉटम, बॉटम म्हणजेच काय ए, टेन्शन ॲट हॉरिझॉन्टल, हॉरिझॉन्टल म्हणजे कोण एच, अँड टेन्शन ॲट टॉप, टॉप म्हणजे कोण सांगा बी, सांगा ए टेन्शन ॲट हॉरिझॉन्टल, टेन्शन ॲट बॉटम, टेन्शन ॲट हॉरिझॉन्टल आणि टेन्शन ॲट टॉप, टॉपला बी घेतलाय आपण डायग्राम मध्ये, हॉरिझॉन्टलला एच घेतलाय, आणि बाळांनो बॉटमला काय घेतलाय सांगा ए घेतलाय. तर मला हे सांगा ओके बॉटमला टेन्शन किती आलं बोला, बॉटमला टेन्शन किती आलं, बॉटमला टेन्शन किती आलं mv² अपॉन आर प्लस mg, ओके हॉरिझॉन्टलला किती आलं mv² अपॉन आर, चला ओके बॉटमला टेन्शन किती आलं सांगा mv² अपॉन आर प्लस mg, इथे किती आलं सांगा mv² डिवायडेड बाय आर, आणि टॉपला किती आलं टेन्शन सांगा mv² अपॉन किती असतं आर मायनस किती आलं mg. या टेन्शनवरनं तुम्ही एक्झॅक्ट सांगू शकता काय, ए मनस्वी ते दार बंद कर, हां या टेन्शनवरनं तुम्ही एक्झॅक्ट सांगू शकता का कुठे टेन्शन जास्त आहे, कुठे टेन्शन कमी आहे, कुठे टेन्शन मिडल आहे बोला. सगळ्यात जास्त टेन्शन कुठं असतं, साधी गोष्ट आहे, एक काम करा त्यात कशी टेक्निक लक्षात ठेवायची, mv² अपॉन आर, mv² अपॉन mv² अपॉन, हे तर कॉमन आहे सगळ्यांमध्ये. यात काय झालं mv² अपॉन आर मध्ये काहीतरी व्हॅल्यू ऍड झाली म्हणजे टेन्शन, यामध्ये mv² अपॉन आर मध्ये काहीतरी व्हॅल्यू कमी झाली म्हणजे टेन्शन, आणि याच्यात किती आहे mv² अपॉन आर. म्हणजे आपण जर का इमॅजिन केलं की बाबा mv² अपॉन आर ची व्हॅल्यू 5 आहे, किती आहे 5, मग समजा mv² अपॉन आर ची व्हॅल्यू 5 आहे, इथे 5 आहे, इथे 5 आहे, से येस 5 मध्ये mg म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल 3 ऍड झालं, अरे ओके नाही, म्हणजे मग इथं 3 सबस्ट्रॅक्ट होईल ना, करेक्ट आहे, आणि इथे किती राहील 5, म्हणजे व्हॅल्यू काढताना इथे राहील 8 बरोबर आहे, इथे किती राहील सांगा 5 बरोबर आहे, आणि इथे किती राहील 2. म्हणजे एक्झाम्पल वरून समजतं सगळ्यात जास्त टेन्शन कुठल्या पोझिशनला असतं बॉटम, सगळ्यात कमी टेन्शन कुठल्या पोझिशनला असतं टॉप, आणि मीडियम टेन्शन कोणाकडे हॉरिझॉन्टल. आणि समजलं आहे हे व्हॅल्यूज मनावर घेऊ नका, हे मी तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी सांगितलं आहे. हां हां सगळ्यात पहिले चला बोला, सगळ्यात जास्त टेन्शन कुठल्या पोझिशनला असतं बॉटम, बॉटम पोझिशनला हायेस्ट टेन्शन असतं बाळांनो, मॅक्सिमम टेन्शन. ओके सगळ्यात मिनिमम टेन्शन कुठल्या पोझिशनला असतं बोला टॉपला, आणि मीडियम हॉरिझॉन्टलला जे टेन्शन असतं ना ते किती असतं सांगा mv² अपॉन आर, म्हणजे याचा अर्थ ते तर सेंट्रिपिटल फोर्सचाच फॉर्म्युला आहे,
गुहाचा भरला आहे सेंटिपिटल फोर्स. जेवढं सेंटिपिटल फोर्स असतं ना तेवढंच टेन्शन असतं, बरं आहे. आणि बॉटमला टेन्शन किती असतं, सॉरी टॉपला टेन्शन किती असतं, सगळ्यात कमी असतं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ते नियरली इक्वल्स टू 0 असतं. नियरली इक्वल्स टू किती असतं, 0. त्याचं रिझन सांगतो. थोडक्यात तुम्ही डोकं लावा, थोडं डोकं लावा प्लीज. या डेरिव्हेशनमध्ये मी काय केलं सांगा बरं. ही कोण आहे रे बाळांनो, ही कोण आहे. स्ट्रिंगच्या बॉटमला काय अप्लाय केलं, मास. अरे ओके नाही. हा कोण आहे, सेंटर. पार्टिकल कुठलं मोशन परफॉर्म करताय, सर्क्युलर मोशन की व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आता इकडे लक्ष द्या, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करताना तुम्ही इमॅजिन करा ना, सगळ्यात जास्त ताण कुठं असेल, सगळ्यात जास्त ताण कुठं असेल. चला मी इथे दाखवतो तुम्हाला. ओके, सगळ्यात जास्त ताण कुठं असेल. हां हे बघा, हे बघा, सगळ्यात जास्त ताण कुठं असेल, हा स्ट्रिंगचा सेंटर. बरं आहे. आता मला हे सांगा, सेंटर तुमचा फिक्स आहे. अरे सेंटर तुमचा फिक्स आहे, येस, तो हलणार नाही. ही स्ट्रिंग आहे. पार्टिकल कुठं आला सांगा, फिरून बॉटमला आला. से येस. सांगा पार्टिकल जेव्हा या पोझिशनला आला, याचा मास किती आहे, एम. सांगा वेट इज ऍक्टिंग व्हर्टिकली अपवर्ड की व्हर्टिकल डाऊनवर्ड. मग मला हे सांगा, पार्टिकल कुठे जाण्याचा प्रयत्न करताय, खाली. आणि हा पॉईंट काय फिक्स आहे. तर सांगा बरं ताण कोणामध्ये पडणार, या स्ट्रिंगमध्ये ताण पडणार. कमी पडणार की जास्त पडणार, का बरं जास्त पडणार. कारण मला हे सांगा, हा पॉईंट फिक्स आहे, म्हणजे स्ट्रिंग इथं बांधल्या गेली आहे. से येस. आणि या पोझिशनला पार्टिकल कुठे म्हणतो, मला कुठे जायचं आहे, खाली. तर ही स्ट्रिंग ताणल्या जाणार ना. से येस. पण आता तोच पार्टिकल जेव्हा टॉपला जातो तेव्हा सांगा बरं काय होईल. हा पॉईंट फिक्स आहे आणि पार्टिकलचा मास कुठं अप्लाय होत असते, व्हर्टिकली. मग पार्टिकल कुठे येण्याचा प्रयत्न करतो, खाली. मग पार्टिकल जर का खाली येण्याचा प्रयत्न करत असेल तर ही स्ट्रिंग ताणल्या जाईल की स्लॅकन होईल. स्लॅकन म्हणजे समजतं का, किंग्स येतील त्याच्यात. किंग्स, किंग्स म्हणजे समजते का, रस्त्यावर पडलेली स्ट्रिंग. कशी पडली असते स्ट्रिंग, अशीच पडली असते ना. रस्त्यावर जी दोरी पडली असते ती काय स्ट्रेट असते की किंग्स असतात, किंग्स असतात. म्हणजे याच्यात एकच काहीच टेन्शन नाहीये. टेन्शन केव्हा तयार होईल, जेव्हा मी तिला इकडनं पकडेल आणि टाईट करेल. जेव्हा मी फोर्स अप्लाय करेल तेव्हा ती स्ट्रिंग स्ट्रेट होईल आणि इट विल बी द टेन्शन विल बी डेव्हलप इन द स्ट्रिंग. या केसमध्ये स्ट्रिंगमध्ये टेन्शन डेव्हलप झालं. आता इथं होते काय, टॉपला असताना हा पॉईंट फिक्स आहे आणि पार्टिकल कुठे येण्याचा प्रयत्न करतो, वर जाण्याचा प्रयत्न करतो की खाली. कारण की वेट इज ऑलवेज ऍक्टिंग व्हर्टिकली. मग मला हे सांगा, पार्टिकल जर का खाली येण्याचा प्रयत्न करत असेल तर साधी गोष्ट आहे. हा पार्टिकल जर का वर जाण्याचा प्रयत्न करत असेल तर स्ट्रिंग काय झाली असती, ताणल्या गेली असती. पण पार्टिकल वर जाण्याचा प्रयत्न करताय की खाली, तर स्ट्रिंग ताणल्या जाणार आहे की स्लॅकन होणार आहे. ती होत नाही, ठीक आहे. कारण की एकदा पार्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये जर परफॉर्म करायला लागला तर तो कंटिन्युअस सर्क्युलर मोशनच परफॉर्म करतो. पण तुम्ही जर का प्रॅक्टिकली विचार केला, असं मी तुम्हाला इमॅजिन केलं की समजा असं इमॅजिन करा की पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करून इथे येऊन थांबला. इथे येऊन थांबल्यावर पार्टिकल कुठे जाईल सांगा, खाली. खाली येईल. स्ट्रिंगचा हा पॉईंट काय फिक्स आहे. तर स्ट्रिंग ताणल्या जाईल की स्लॅकन होईल. स्लॅकन म्हणजे समजलंय का, त्या पॉईंटला टेन्शन जास्त असेल की कमी असेल, कमी असेल की 0 असेल, 0 टेन्शनच नसते. आणि सगळ्यात जास्त टेन्शन कुठल्या पॉईंटला असणार आहे, बॉटम. का बरं बॉटमला, कारण मला हे सांगा, हा पॉईंट काय फिक्स आहे, ही स्ट्रिंग आहे, हे बॉडी ऑफ मास एम आहे. आणि सांगा बॉडी कुठे जाण्याचा प्रयत्न करते, खाली. व्हर्टिकली डाऊनवर्ड. डाऊनवर्ड की व्हर्टिकल डाऊनवर्ड. तर स्ट्रिंग काय होईल सांगा, स्लॅकन होईल की टाईट होईल. टाईट झाली म्हणजे टेन्शन कमी झालं की वाढलं. तर सगळ्यात जास्त मॅक्सिमम टेन्शन कुठल्या पोझिशनला असेल, बॉटम. सगळ्यात मिनिमम किती असेल, टॉप. मिनिमम असेल की 0 असेल. आणि ऑब्व्हियसली मधात किती असेल, तर याच्यापेक्षा कमी आणि याच्यापेक्षा जास्त. लक्षात ठेवा. समजलंय. हे तर आपण ओके फॉर्म्युल्यावरनं प्रूव्ह केलाय, पण मी तुम्हाला टेक्निकली सांगू शकतो की का बरं बॉटमला टेन्शन जास्त आहे आणि का बरं टॉपला टेन्शन कमी आहे. कमी मध्ये किती आहे, 0 आहे. लक्षात ठेवा. म्हणजे स्ट्रिंग मध्ये 0% टेन्शन आहे. स्ट्रिंग विल बी स्लॅकन. देर आर n नंबर ऑफ किंग्स एन. हे याला किंग्स म्हणतात. लक्षात ठेवा. स्ट्रिंग मध्ये असे खूप सारे किंग्स येतील. लक्षात ठेवा. डिप्रेशन एलिव्हेशन्स म्हणतात त्याला. टेन्शनच नाही आहे. ज्या स्ट्रिंगमध्ये टेन्शन असते ती स्ट्रिंग अशी ओबड नसते. ती स्ट्रिंग कशी असते, स्ट्रेट असते बाळांनो, टाईट असते. व्हॉट इट, समजलंय सगळ्यांना, येस. अरे समजलंय का, बोला येस. तर हे डेरिव्हेशन झालं बाळांनो टेन्शनचं. कोणाचं डेरिव्हेशन झालं, टेन्शनचं. टेन्शनचं डेरिव्हेशन करायचं तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला हा फॉर्म्युला पाठ पाहिजे. कुठला, CF फिजिक्स किती असतं, T - mg cos θ. आणि त्यासाठी तुमची डायग्राम परफेक्ट पाहिजे. मी एकदा टेन्शन काढलं, कुठल्या पोझिशनला काढलं, P पोझिशनला. एकदा P पोझिशनला टेन्शन काढलं की मग टॉपला, बॉटमला आणि हायस्ट पोझिशनला टेन्शन काढणं नॉट अ बिग डील. फक्त मी कोणाच्या व्हॅल्यू चेंज केल्या माहिती आहे का, अँगलच्या व्हॅल्यू चेंज केल्या. कोणाच्या, अँगलच्या व्हॅल्यू. समजलंय का, येस ऑर नो, येस. ओके. तर बाळांनो लक्षात ठेवा. ओके. आता 2 मिनिटं लक्ष द्या इकडे. 2 मिनिटं लक्ष द्या. हां, नोट्स काढा तुमच्या. 2 मिनिट सगळे नोट्स काढा. कमॉन. हां,
काढा नोट्समध्ये व्हीसीएम काढा. व्हीसीएम म्हणजे काय? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. चला काढा व्हीसीएम. हां, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन? चला वाचा. पेज नंबर किती आहे? ओके, पेज नंबर 13 ना. काढा पेज नंबर 13. हां, काढा व्हीसीएम ची डेफिनेशन सगळ्यांनी वाचा. हां, काय असतं? कम ऑन. The circular motion of a particle in a vertical plane is called as vertical circular motion. Example, पहिलं, rotating wheels of automobile on a road. Second, motion of bucket full of water in a vertical circle. Next, effect of gravity on the vertical circular motion. Why circular motion is a non-UCM? मी पहिले सांगितलं होतं का बरं नॉन UCM आहे. सांगा बरं. फॉर हाफ सर्कम्फरन्स वेलोसिटी गोज ऑन इन्क्रीजिंग की डिक्रीजिंग? डिक्रीजिंग. जेव्हा पार्टिकल बॉटम टू टॉप जातो तेव्हा वेलोसिटी वाढते की कमी होते? कमी होते. जेव्हा टॉप टू बॉटम येतो तेव्हा वाढते. बघा चला वाचा काय दिलाय. कम ऑन. हां, consider a body of mass m is tied to a one end of the string of length किती असतं? r. मी पहिले सांगितलं होतं लेंथ ऑफ स्ट्रिंग म्हणजे रेडियस ऑफ सर्कल असतं ना. ओके, लेंथ ऑफ स्ट्रिंग म्हणजे काय असतं? रेडियस की रेडियस ऑफ सर्कल? रेडियस ऑफ सर्कल. हे बघा, हे बघा, लेंथ ऑफ स्ट्रिंग म्हणजे रेडियस ऑफ सर्कल. बरोबर आहे. नेक्स्ट वाचा पुढे काय दिलाय. कम ऑन. हां, and drilled in a काय? rotated in a vertical circle with a center O. पुढे वाचा. हां, when the body moves from bottom position, that is lowest position, to the highest position, that is top position, बोला, gravity opposes the motion of the body and hence the speed of the body goes on decreasing. हे बाई इथं बोललो होतो आपण. yes or no? हे बाई इथं when the body moves from bottom position to काय? top position, the motion of the body is in the direction of gravity की opposite to the gravity? Opposite to the gravity. That's why velocity goes on decreasing. next वाचा पुढे काय दिलाय. हां, when the body moves from top position to काय असतं? bottom position. come on. हां, the gravity assists the motion of the body and hence the speed of the body increases. correct आहे. ओके, पुढे वाचा खाली काय दिलाय. come on. hence the speed of the body changes as the position of the body changes, so that vertical circular motion is a non-uniform circular motion. say yes. yes. expression for tension. चला मला असं वाटतं ही डायग्राम इथं कुठेतरी काढून घ्या बरं. ही डायग्राम काढून घ्या ना प्लीज. ही डायग्राम काढून घ्या कुठेतरी. इथंच काढा व्हीसीएम मध्ये लवकर. काढणार? ओके, 2 मिनिटं थांबा. काढणार ना? येस, ही व्हीसीएम ची. हा, HCM ची नाही, व्हीसीएम ची. पुढचं वाचून घेऊ एकदा डेरिव्हेशन आपण. चला, एक्सप्रेशन फॉर टेन्शन इन द स्ट्रिंग वाचा. सगळ्यात पहिले काढायचं एनी पोझिशन, नंतर बॉटम पोझिशन, नंतर टॉप पोझिशन, नंतर हॉरिझॉन्टल पोझिशन. चला वाचा काय दिलाय. कम ऑन. कन्सिडर अ बॉडी ऑफ मास m इज टाइड टू अ वन एंड ऑफ द स्ट्रिंग ऑफ लेंथ r. सांगा लेंथ ऑफ स्ट्रिंग म्हणजे कोण असतं? रेडियस की रेडियस ऑफ सर्कल? रेडियस ऑफ सर्कल. वाचा. अँड रोटेटेड इन अ वर्टिकल सर्कल विथ अ सेंटर O. वाचा. लेट theta with the angle made by the string with vertical. वाचा. at any position p the forces acting on the body are. जा डायग्राम मध्ये p पोझिशन बघा. दिसताय का p पोझिशन? वाचा. कुठले कुठले फोर्सेस अप्लाय होतात? फर्स्ट, इट्स वेट mg acting vertically downward. second, tension in the string which is along the length of string. the weight mg is divided into two component. पहिला कुठला? mg की mg cos theta? along the length of string. आहे का बघा? आहे का? आणि mg sin theta कसा आहे? परपेंडिक्युलर टू द लेंथ ऑफ स्ट्रिंग. आहे. येस. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते सेंटेन्स कुठलं? ते सेंटेन्स नाही, ते इक्वेशन कुठलं? ज्याच्यावर तुमचं पूर्ण डेरिव्हेशन आहे. कम ऑन. कुठलं? सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल्स टू टी मायनस mg cos theta. बॉक्स करा त्याला. बॉक्स करा नोट्स मध्ये त्याला लवकर फास्ट. आहे का? सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल्स टू टी मायनस mg cos theta. आणि थांबा, डायग्राम मध्ये एक प्रिंटिंग मिस्टेक आहे. डायग्राम मध्ये इथं टी दाखवा. टी दाखवल्याच नाही गेलाय. डायग्राम मध्ये इथं टी दाखवा. टेन्शन. कम ऑन. एरो दाखवलाय फक्त, दिला टेन्शन नाही लिहिलाय. लवकर एव्हरीवन. लिहिलाय? हे बाई इथं टी दाखवायचा डायग्राम मध्ये. हां हां, चला. ए बस. मग सेंट्रिपिटल फोर्स कुठला असतो? mv² की mv² अपॉन r? mv² अपॉन r इज इक्वल्स टू किती असतं? टी मायनस mg cos theta. तो तिकडे गेला तर t इज इक्वल्स टू mv² अपॉन r प्लस mg. दिस द एक्सप्रेशन फॉर टेन्शन इन द स्ट्रिंग ॲट एनी पोझिशन. चला बॉटम पोझिशनला आले. बॉटम पोझिशन कुठली आहे सांगा? ए. बॉटम पोझिशनला आले तर थीटाची व्हॅल्यू किती आहे? 0. मग तिथं लिहून टाका cos 0 इज इक्वल्स टू 1. पण लिहिलाय का खाली? खाली लिहिलाय? खाली लिहिलं असेल. मग राहू द्या, काही गरज नाही. येस. मग कुठला फॉर्म्युला आला सांगा? बोला. टी इज इक्वल्स टू किती असतं? mv² अपॉन r प्लस किती असतं? m k mg. दिस द टेन्शन इज मॅक्सिमम ॲट बॉटम पोझिशन. बॉटम पोझिशनला टेन्शन मिनिमम असतं की मॅक्सिमम? मॅक्सिमम. नंतर ॲट टॉप पोझिशन. टॉप पोझिशन कुठली आहे सांगा? बी. टॉप पोझिशनला अँगल थीटाची व्हॅल्यू किती ठेवतो आपण? 180. चला 180 ठेवली तर कॉस्ट 180 इज इक्वल्स टू आहे का तिथं? -1. सांगा आन्सर काय आलं? mv² अपॉन r मायनस किती असतं? m k mg.
mg करेक्ट आहे. आणि नंतर हॉरिझॉन्टल पोर्शनला थीटाची व्हॅल्यू किती ठेवली 90. cos के cos 90 cos 90 cos 90 ची व्हॅल्यू किती असतं 0 नाही 0 ना. चला बघा काय आलं नेक्स्ट पेजवर लवकर फास्ट. हां मग तुमची व्हॅल्यू किती आली बोला सांगा. सो तुमची व्हॅल्यू आली आहे टेन्शनची. टेन्शन ॲट बॉटम पोझिशन हॉरिझॉन्टल पोझिशन याची इज इक्वल टू mv² अपॉन किती असतं r. दिस इज द टेन्शन इज इक्वल टू किती असतं सेंट्रिपिटल फोर्स. लिहून टाका तिथं त्या बॉक्सच्या बाजूला CPF. त्या बॉक्सच्या बाजूलाच लिहून टाका CPF सेंट्रिपिटल फोर्स. लवकर फास्ट. mv² अपॉन r कोणाचा फॉर्म्युला असतो सेंट्रिपिटल फोर्सचा. झालं. सांगा बरं डेरिव्हेशन कोणाचं काढलं आपण टेन्शनचं. कोणाचं टेन्शन ॲट एनी पोझिशन टेन्शन ॲट टॉप पोझिशन अँड टेन्शन ॲट बॉटम पोझिशन. आता पुढचं डेरिव्हेशन कोणाचं आहे व्हेलॉसिटीचं. बघा जशी पार्टिकलची व्हेलॉसिटी सेम राहते तसं जशी पार्टिकलची पोझिशन चेंज होत राहील. पार्टिकल बॉटमला आहे पार्टिकल हॉरिझॉन्टलला आहे पार्टिकल टॉपला आहे. सांगा व्हेलॉसिटी सेम राहील की चेंज होईल चेंज होईल. करेक्ट आहे. कसं काय मी सांगतो. ओके पहिलेच बोलून चुकलं आहे. सांगा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इज अ UCM की नॉन UCM. नॉन UCM म्हणजे व्हेलॉसिटी सेम राहते की चेंज होते. मग बॉटमला वेगळी असणार आहे मिडलला वेगळी असणार आहे टॉपला वेगळी असणार आहे. से येस. जसं टेन्शन काढलं आपण तसंच डेरिव्हेशन कोणाचं आहे व्हेलॉसिटीचं. आणि तसंच पुढचं डेरिव्हेशन कोणाचं आहे कायनेटिक एनर्जीचं. बघा 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 नोट्समध्ये आहे का येस ऑर नो. बघा ना कुठल्या पेजवर आहे 16 आहे. अरे ओके नाही येस बरं आहे का. हे आता आपण उद्या बघू चालेल. उद्या बघू मॅथ्स घ्यायचं आपल्याला नको डोक्यात जास्त टेन्शन समजलं आहे तुम्हाला. त्याच्या डेरिव्हेशनची प्रॅक्टिस करा. व्हेलॉसिटी आणि कायनेटिक एनर्जी आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. उद्या मोस्ट प्रॉबॅबली तुमचे केमिस्ट्रीचे लेक्चर होतील लक्षात ठेवा. ओके तर लक्षात ठेवा सॅटर्डेला केमिस्ट्री असतं फक्त या सॅटर्डेला झालं नाही. सॅटर्डे संडे मंडे ट्यूजडे मराठीत बोलताय मी. हां सॅटर्डे संडे मंडे ट्यूजडे कशासाठी रिझर्व्ड आहे